मंडळी, आपल्या खिशातून जर 1500 रुपये हरवले तर आपल्याला दिवसभर करमत नाही, मन लागत नाही, 4-2 ठिकाणी आपण शोधून येतोच ना। त्यात मंथ एंड असेल तर जरा जास्त जीव तुटतो। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, धुळ्यातल्या गुलमोहर इथल्या शासकीय विश्रामगृहात भलं मोठं घबाड सापडलं पैशांचं। खोकेची खोके सापडले। हे पैसे मोजायला 3 मशीन लागल्या आणि 6 तास लागले। ही रक्कम होती तब्बल 1,84,84,200 रुपये। प्रशासनाने हे पैसे जप्त केलेत, पण एक माणूस या महाराष्ट्रात असा नाहीये जो हे पैसे शोधत इथं आलेला आहे। टीव्हीवर बातमी झळकतीये तरी पैसे आपले आहेत हे सांगायला कोणी येत नाहीये। काय कमावलं आणि इथं सगळं पाणी मुरतंय। हे घबाड कसं सापडलं तेही सांगतो, त्याची ही इंटरेस्टिंग कहाणी आहे। माजी आमदार अनिल गोटेंना तुम्ही ओळखत असाल। त्यांना ती माहिती मिळाली की असं त्या धुळ्यातल्या गुलमोहर विश्रामगृहातल्या रूम नंबर 102 मध्ये पैशाच्या बॅग आहेत। ते तातडीने विश्रामगृहात आले। रूमला थेट बाहेरून त्यांनी कुलूप ठोकलं। अधिकाऱ्यांना बोलावलं, पण अधिकारी यायला तयार नाही। त्यांचं मन धजावत नव्हतं। गोटे तर गोटे, त्यांनी तिथं ठिय्या आंदोलन सुरू केलं। अधिकाऱ्यांना यावं लागलं। अधिकारी आले, त्यांनी कटरनं कुलूप तोडलं, तेव्हा रूममध्ये पैशांच्या बॅगा सापडल्या। यातली सगळ्यात धक्कादायक बाब काय माहितीये? हे सगळे पैसे वसुलीचे आहेत आणि ते आमदारांना देण्यासाठी आणले होते असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला। त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे, सनसनाटी निर्माण झाली। कारण या रूम महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीच्या आमदारांसाठी बुक केल्या होत्या असा आरोप होतोय। 29 आमदारांच्या समितीचं नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करताय। त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल आहेत। विकास कामात केलेलं पाप झाकण्यासाठी, चौकशीतून वाचण्यासाठी, आमदारांना खुश करण्यासाठी पैसे आणल्याचा सनसनाटी आरोप गोटेंनी केला आणि त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। आमदारांच्या समितीचे प्रमुख असलेल्या अर्जुन खोतकरांनी मात्र हे आरोप फेटाळले। पण यातलं सत्य काय आहे हे महाराष्ट्राला आज कळायला हवं। हे एवढे पैसे नेमके कुणाचे आहेत? ते आभाळातून पडले की जमिनीतून उगवले? त्याचा वाली कोणी असेल ना, ते महाराष्ट्राला कळायला हवं। लाच देण्यासाठी हे पैसे खरंच आणले होते का हे महाराष्ट्राला कळायला हवं। आणि 40 तासाहून अधिक काळ लोटून गेला तरी गुन्हा दाखल नाही, याचा अर्थ काय हे समजून घ्यायला हवं। कारण प्रश्न विधिमंडळाच्या विश्वासार्हतेचा आहे। आरोप गंभीर आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतली। सवाल आहे, दोषींवर कारवाई होणार आहे का? आणि ज्या विधिमंडळाच्या सर्वोच्च असा सन्मान आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न, म्हणून याचं गांभीर्य अधिक। गुलमोहर विश्रामगृहात सापडलं घबाड। 1,84,00,000 खोके जप्त। आमदारांसाठी धुळ्यात वसुलीकांड। माजी आमदार अनिल गोटेंच्या आरोपांनी खळबळ। धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात नोटांचं भलं मोठं घबाड सापडलं। घबाड इतकं मोठं होतं की ते मोजायला 3 मशीन लागल्या आणि 6 तास ही मोजदाद झाली। तेव्हा कळलं ही रक्कम होती तब्बल 1,84,84,200 रुपये। त्यामुळे एकच खळबळ उडाली, ज्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेत। विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे। आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। कोट्यवधींचं हे घबाड शोधून दिलंय माजी आमदार अनिल गोटेंनी। पक्की खबर मिळाली आणि गोटेंनी थेट गुलमोहर विश्रामगृह गाठलं। विश्रामगृहातल्या खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तिथंच त्यांनी ठाण मांडलं। ही खोली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत उघडावी अशी मागणी करत गोटेंनी तिथंच आंदोलन सुरू केलं। पण 4-5 तास तिथं कोणी फिरकलंच नाही।
अखेर पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुलूप कटरनं तोडलं. अधिकारी खोलीत गेले तेव्हा हे भलं मोठं घबाड सापडलं. आमदार गोटेंचा आरोप आहे की ही रक्कम आमदारांना देण्यासाठी आणली होती, त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आता वरमाय शिणार असल्यानंतर वरार कसं स्वीकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे. आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले. मी सिद्ध करून दाखवले. त्या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पीए किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता. तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला. आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुम्ही त्या चौकशाला हे राहू ते असे पैसे दिले असतील. आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या. 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे. राज्यभर हे असं चालत असतं. विधिमंडळ अंदाज समिती 3 दिवसाच्या धुळे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या विकास कामांचा आढावा घेणार आहे. 29 आमदारांच्या समितीचं नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करतायत. त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले. त्यांना देण्यासाठी 5 कोटींची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय. पण समितीच्या प्रमुखांनी हे आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो. पण साहेब या ठिकाणी आपले जे सीएस आहेत सचिन आपले खाजगी त्यांच्या नावाने ती रूम बुक केलेली होती आणि गेल्या साप चूक आहे, साप खोट आहे. त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच. मी माहिती घेतली, त्याला विचारलो तू त्या रूम मध्ये राहत होता का, तर नाही 100% नाही, तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी आता सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे. आमदारांच्या समितीच्या दौऱ्यावेळी शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडतं. पण हे पैसे कुणाचे आहेत, कशासाठी आणले गेले, कुणी आणले, खरंच ते पैसे वाटपासाठी आणले होते का, या सगळ्याची पारदर्शक चौकशी होणं गरजेचं आहे. दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धुळे. अगदी